नमस्कार, मी नरेंद्र जाधव पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आज निघालो आहे मी मुंबईला, ते पण रिक्षा घेऊन. रिक्षा इकडे शिवगण आहेत, ऋतुजा आहे आणि ते मंद आहे. असे आम्ही 4 जण आहोत आणि आम्ही आता आहे खडीकोळवण गावामध्ये. इथूनच निघालो आणि सकाळचे वाजले आता 4:45. चला भाऊ, चला 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 मित्रांनो, आपली रिक्षा निघाली आता. गणपती बाप्पा मोरया. मंगळमूर्ती मोरया. चला मित्रांनो. सकाळचे वाजलेत बरोबर 6 आणि आम्ही आता पोहोचलोय देवरुखला, सह्याद्री नगर इथे. आणि मित्रांनो, धुकं पण भरपूर पडले आता रस्त्याला. थोडं थोडं उजडत चाललंय. आणि आम्ही येताना आलोय बांबोली मारळ मार्गे. चला आता भेटूया आपण संगमेश्वरला. अजून पण काय बाहेरचं काय दिसत नाही. आपण आता मित्रांनो संगमेश्वरला पोचलोय. समोर संगमेश्वर डेपो आहे. टॉयलेट वगैरे नवीन बांधले, मस्त एकदम चकाचक. थोडे दिवसांनी होतील खराब. आता मित्रांनो उजडलंय पण मस्त एकदम. आणि समोर आलाय मुंबई गोवा हायवे. असे चौकीदार बसलेत रस्त्यात. हा काय माहिती. हे आलोय आपण मुंबई गोवा हायवेला आता. आणि अपडेट घेऊया आपण आता संगमेश्वरची. हा बघा हा डेपो. अजून बरंच काम मित्रांनो बाकी आहे इथे संगमेश्वरला. इकडून एक कटिंग केलं या बाजूने. तेव्हा इकडे पण भंगारवाले तो संगमेश्वरला. गर्डर पडला इथे, टाकून ठेवलाय. हा लवकर आलोय. नाही पण धुकं नसतं तर अजून लवकर आलो असं. हा मित्रांनो, धुकं भरपूर भेटलं आम्हाला रस्त्यात, नाही तर अजून आम्ही आलो असतो. तर वाजलेत 6:45. 6:30 तरी आम्ही इथे पोचलो असतो संगमेश्वरमध्ये. धुक्यामुळे थोडे स्लो आणायला लागली गाडी आम्हाला. आणि थोडे थोडे खड्डे पण मिळाले देवरुख संगमेश्वर रोडला. आता ही संगमेश्वरची परिस्थिती बघा काय. चांगला रस्ता येईपर्यंत आमची या रिक्षामध्ये हालत होणार आहे जास्त. खड्डे किती आहे. पाऊस पण गेला आहे तर सर्वात धुरला उडतोय. म्हणून मी आंघोळ नाही केले मित्रांनो. मी आंघोळ नाही केले, बाकी ह्या तिघांनी केले आंघोळ्या. मला माहिती होतं रस्त्याला पावडर आपल्याला येणार आहे अंगावर, म्हणून मी आंघोळ नाही केली. कारण काल उशिरा केली होती आंघोळ संध्याकाळी, म्हणून केली नाही सकाळी. ते पण काम होत आलं आता. ते पण आता होऊन जाईल थोड्या दिवसात चालू.
पाऊस गेलाय जवळजवळ, कामं पटापट होतील रस्त्याची. या इकडे कटिंग चालू आहे अजून. संगमेश्वरला तर मित्रांनो भरपूर काम बाकी आहे, बरंच काम बाकी आहे. रस्ता तरी एका बाजूने चांगला असतं तर काय वाटलं नसतं. रस्ता पण पूर्ण खराब करून ठेवला आहे ना या लोकांनी. एक लेन जरी भेटली असती चांगली, ती पण लेन खराब आहे. अजून कटिंग बघा, भरपूर कटिंग बाकी आहे. या बाजूचं कटिंग बाकी आहे अजून. ती घरं पडायची वाटतं खाली. संरक्षण भिंत बांधायला लागेल. बिल्डिंग नवीन आहे काय, पण राहायला तर दिसत नाही. इकडे पण कटिंग चालू आहे अजून. हा पंप गेला, पेट्रोल पंप कटिंग मध्ये. हा तर पेट्रोल पंपाला घेतल्याशिवाय राहणार आहे पाहिजे. इकडे पण बघा कटिंग अजून बाकी आहे. ते काहीतरी मोरीचं काम करायचं बाकी आहे. संरक्षण भिंत बांधता येत नाही. बघा किती धुरला उडतोय. आणि हा ब्लॉकचा रस्ता. पण मित्रांनो भरपूर काम बाकी आहे. कधी पूर्ण करणार आहे काय माहिती. आता मिळाला आपल्याला चांगला रस्ता पुढे. इकडच्या दोन्ही लेन झाल्यात आपल्या रेडी. हा नाही, ब्रिज जवळ जरा असेल अजून खराब. ब्रिज जवळ आहे काय माहिती. बघा इकडच्या दोन्ही लेन झालेले आहेत. हा का इथे पण मध्ये सोडलंय. ब्रिजवर असू शकतो जरा जरा खराब. हा समोर गेला कचऱ्याला रोड. चांगला आहे ब्रिजवर, पण नाहीत खड्डे. जास्त खड्डे ब्रिजवरच असतात. चांगला रस्ता मिळाला आहे आम्हाला. दोन्ही लेन कंप्लीट आहे आता इकडे. मित्रांनो आम्ही पोचलो आहे पेट्रोल पंपला. ते एच पीचा पेट्रोल पंप आहे संगमेश्वरचा. आणि आम्ही आता घरातून चहा पण आणले. चहा पिऊन घेतो, बिस्किट खातो जरा, तोपर्यंत आपली गाडी पण थंड होईल. हे बघा याच्यातून चहा आम्ही आणले. हा बघा हा चहाचा जार आहे. आणि ब्लॅक टी आणले मी, ब्लॅक टी. हे बघा ब्लॅक टी आहे. काळा चहा आणलाय. बिस्किट आणले. बिस्किट आहेत. रिक्षाचं तर पोट भरून घेतलंय. आता आमचा पण पोट भरतो जरा जरा.
दोन चार बिस्किटं खातो आणि निघतो आम्ही पुढे. कोणाला चहा पाहिजे? चला मित्रांनो या चहा पियाला या मित्रांनो. सकाळ सकाळचा कोरा चहा. चला बिस्किटं खातो, चहा पितो आणि निघतो पुढच्या प्रवासाला. नदीमध्ये आपण भेटत राहूया. चला सावर्ड्याला पोचलोय मित्रांनो आपण. आहे सावर्डा आहे इकडे. मित्रांनो आम्ही पोचले आता चिपळूणमध्ये आणि आमच्या इकडे पॅसेंजर एक झोपला आहे बघा. इथे पॅसेंजरनी मान टाकले खाली आणि 3 वाजता उठलेलो आहे आम्ही सर्वजण. त्यानंतर निघेपर्यंत आम्हाला 4:45 वाजले होते. आणि हा व्हिडिओ मित्रांनो माझा 3 भागात असेल. आता चिपळूणपर्यंत आहे आणि ह्याच्यानंतरचा भाग चिपळूण ते माणगाव आणि माणगावपासून मुंबईपर्यंत. हा चिपळूणपर्यंतचा भाग मी मित्रांनो इथे संपवतो. चला भेटूया चिपळूण ते माणगाव या दुसऱ्या भागामध्ये.